विरोधकांच्या साखर कारखान्यांची कर्जकोंडी. लोकसभा निकालानंतर राज्य सरकारचा कडू डोस. मुंबई लोकसभा निवडणुकीत बारामती आणि अहमदनगर लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागला असून निवडणुकीत साथ न देणाऱ्या 2 साखर कारखान्यांना केंद्राने मंजूर केलेले कर्ज रोखण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्याचवेळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बेरजेचे गणित मांडत आणखी 4 साखर कारखान्यांच्या मार्जिन मनी कर्जाला थक हमी देण्याचा निर्णयही सरकारने घेतला असून त्याबाबतचा प्रस्ताव बुधवारी केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे. ऊसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मितीवरील बंदी आणि साखर कारखान्यांच्या कर्ज मंजुरीत झालेला विलंब यामुळे साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला होता. साखरपट्ट्यात फटका. साखरपट्ट्यात झालेल्या पराभवानंतर सत्ताधारी महायुतीमधील साखर कारखानदारांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या माध्यमातून 13 कारखान्यांच्या 1898 कोटी रुपयांच्या कर्ज प्रस्तावास केंद्राने काही दिवसांपूर्वी मान्यता दिली होती. त्यामध्ये भाजपचे 5, राष्ट्रवादी, अजित पवार गटाचे 7 आणि काँग्रेस आमदाराच्या एका कारखान्याचा समावेश होता. पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून या कर्जाच्या हमीपोटी सरकारने पुरेशी वित्तीय तरतूद केल्यानंतर पात्र कारखान्यांना या कर्जाचे वितरण केले जाणार होते. मात्र लोकसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळले नाही असा मुद्दा उपस्थित करत महायुतीतील काही नेत्यांनी विरोधकांच्या कारखान्यांना मंजूर झालेले कर्ज वितरित करण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या 13 कारखान्यातून सरकार महर्षी शंकरराव कोले कोपरगाव 125 कोटी, काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड साखर कारखान्यास मंजूर झालेले 80 कोटी रुपयांचे कर्ज रोखण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अभिजित पाटील यांच्या बक्षिसी विधानसभा निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून नव्याने 4 कारखान्यांना शासन हमीवर कर्ज मिळवून देण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगमकडे पाठविला आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्य सहकारी बँकेने केलेल्या जप्तीच्या कारवाईतून वाचण्यासाठी शरद पवारांची साथ सोडून भाजपात गेलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना महायुतीने बक्षिसी दिली आहे. या कारखान्यास 300 कोटी रुपयांचे मार्जिन मनी लोन देण्यात येणार आहे. तसेच सांगलीत महायुतीला मदत करणारे नागनाथ अण्णा नायकवाडी, हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवाडी यांच्या कारखान्यास 148 कोटींचे अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. भाजपचे आणखी एक आमदार अभिमन्यू पवार यांच्या ताब्यातील किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्यास आणखी 22 कोटींचे मार्जिन मनी लोन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगमकडे पाठवण्यात आला असून येत्या काळात महायुतीच्या गोटात येणाऱ्या आणखी काही कारखानदारांना या योजनेचा लाभ देण्याचा घाट घातला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.